नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील गीता ज्ञानेश्वरी संहितांमधील जीवनभाष्य आणि दलित मानसिकता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतो. गीता ज्ञानेश्वरी संहितांमधील जीवनभाष्य आणि दलित मानसिकता. इहलोकीच्या आपल्या जिवंतपणीच्या व्यावहारिक जगामध्ये जन्म अधिष्ठित चातुर्वर्णाश्रम धर्म हा विषमतेचा, उच्च नीचतेचा पुरस्कार करणारा, एका मानवी समाज घटकाला पाशवी वागणूक सांगणारा आणि देणारा, आणि मानवी स्वातंत्र्याला आणि त्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या अंगभूत विविध प्रकारच्या आविष्काराला मारक ठरणारा, या सर्वांना बंध घालणारा असा चातुर्वर्णाश्रम धर्म आहे, हे प्रतिपादन आज जवळजवळ सर्वांनाच मान्य आहे. पण याच विषमता प्रेरक चातुर्वर्ण्य धर्माचा पुरस्कार गीता ज्ञानेश्वरी सारख्या धर्मग्रंथ आणि धर्मकीर्तन मानलेल्या ग्रंथामध्ये आढळते, याबद्दल धक्कादायक आश्चर्य वाटते. मृत्यूनंतरच्या पारलौकिक प्राप्तव्यासाठी ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, कर्म अशा संकल्पनांचे परस्पर संवादी तर कधी विरोधी असे चिंतन मंथन मानवी संस्कृतीच्या विचारधारांमध्ये वेगवेगळ्या नामारूपांनी जवळजवळ सर्वत्रच आढळून येते. हे सारे पारलौकिक प्राप्तव्यासाठी असले तरी त्याची साधना या इहलोकीच जिवंतपणी करावयाची असल्याने या संदर्भात आचार मार्गाचा विचार बराचसा इहलोक सापेक्ष असाच अपरिहार्यपणे करण्यात आला आहे. गीता ज्ञानेश्वरीच्या उभय संहिताकारांनी वरील आचार मार्गाच्या संदर्भात शांती तत्वाची मूर्तिचित्रे आणि सत्वगुणांचे प्रतिमारूपे शब्दमय करताना शांती, अहिंसा, आर्जव, सुचिता, पवित्रता, नम्रता, स्थिरता, निग्रह, समचित्तता इत्यादी दैवी गुणांकित आदर्श स्थितप्रज्ञावस्था, आदर्श योगी अवस्था, आदर्श उत्तम भक्त अवस्था, आदर्श ज्ञानी भक्त अवस्था असे एक मानवी आदर्शाचे शिखर रेखाटून ठेवले आहे. तेथे पोचण्यासाठी सामाजिकतेचे भान ठेवणारे निष्काम कर्म आणि पाशवी वासनांवर विजय मिळवून उदात्ततेच्या शांत साम्राज्यात नेणारा इंद्रिय निग्रह अशा काही आचारक्रिया सांगितल्या. हे विवेचन बरेचसे इहलोक सापेक्ष असेच वाटते आणि ते श्रेष्ठ मूल्यदर्शक असेच आहे. पण याच उभय संहितांमध्ये ब्रह्मज्ञान, ब्रह्मभक्ती अशा बहुशः अनुभवजन्य नसणाऱ्या आणि पडताळून पाहता न येणाऱ्या प्रक्रियांमध्ये ऐहिकापेक्षा पारलौकिकाचा अमूर्त विचार प्रधानभूत होऊ लागतो. येथेच ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म अशा कल्पनांची रुजुवात होऊ लागते आणि त्याची सांगड ऐहिक वर्णाश्रम आचारांशी, वर्णाश्रम धर्माशी घातली जाते आणि येथे समता, स्वातंत्र्य, सहृदयता, करुणा अशा मानवी संस्कृती निर्मित श्रेष्ठ मूल्यांची फारकत होऊ लागते. आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म आणि तद्नुरूप येणारा कर्मसिद्धांत यांची वर्णाश्रम कर्माशी सांगड घालताना दिसेल, तेथे तेथे वर्णाश्रम धर्माच्या शिडीवरील जो शेवटला स्त्री शूद्रादी वर्ण हा विद्रोही मानसिकता व्यक्त करताना दिसणे अपरिहार्य ठरते. गीता संहितेत तिच्यावर ज्ञानप्राप्त, अनुभवजन्य, कधी स्वतंत्र चिंतनशील आणि काव्यात्म असे भाष्य जिच्यामध्ये आढळते, त्या ज्ञानेश्वरी संहितेत ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत यांची वर्णाश्रम धर्म कर्माशीच घातलेली सांगड अनेकदा दिसते. किंबहुना या दोन्ही संहितांचे वैचारिक सर्जन गर्भसूत्र ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत आणि वर्णाश्रम धर्मकर्म यांच्या सांगडीमध्येच आहे. असाच प्रत्यय अभ्यासकाला कित्येक ठिकाणी येत राहतो. म्हणूनच केवळ दलितच नव्हे तर मानवता, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये
ही मूल्ये स्वीकारणाऱ्या साऱ्या सहृदय वाचकांकडून, सहृदय माणसांकडून गीता ज्ञानेश्वरी या उभय संहितांमधील त्यास वैचारिक सर्जनगर्भ सूत्राबद्दलची विरोधी, प्रतिकूल आणि तीव्र नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त होणे क्रमप्राप्त ठरते. आणि याच अनुरोधाने अवतार कल्पना आणि चातुर्वर्ण्य अधिष्ठित धर्मस्थापना यांचा अनुबंध जोडला गेला तर मन विषण्ण कडवटपणाने भरून जाते. पारलौकिक बहुशा अनुभवजन्य नसणाऱ्या खऱ्या खोट्या काल्पनिक ब्रह्ममोक्षासाठी या शूद्र, अतिशूद्रांना आणि स्त्रियांना केवळ भक्तीच्या गल्लीबोळातून थोड्याफार समान पातळीवरून 4 पावले चालण्याची मुभा मिळाली. एरवी प्रचंड प्रपंचाच्या बाजारात चातुर्वर्ण्य प्रणित वरिष्ठ वर्णाची सेवा करीत पाण्याविना, स्पर्शाविना, खाजगी मालमत्तेविना, ज्ञानश्रवण पठणाविना, मेलेल्या ढोराचे कुजलेले मांस व शिळे उष्टे उरले सुरलेले अन्न खात जीवन जगावे असे जीवनभोग सुचवणाऱ्या एखाद्या जीवन भाष्याला या स्त्री शूद्रांनी वंदनीय का समजावे? ब्रह्म, आत्मा, पुनर्जन्म, कर्म, वर्णाश्रम धर्म यांच्या अनुबंधाची तार्किक संगती या उभय संहितांच्या आधारे अशी लागते. आपल्याला आजचा जो जन्माबरोबरचा वर्ण मिळाला आहे तो म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या आणि संचितानुसार मिळालेले ते फळ आहे. तेव्हा आपले आजचे स्त्री शूद्रत्व आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचा भोग आहे. आता या जन्मी हा दुःख भोगणे हा आपला धर्म आहे. प्रयत्नाने, बंडाने, विद्रोहाने हे दुःख ब्रह्म या इहलोकी जुगारणे म्हणजे पारलौकिक परब्रह्मरूप मोक्षप्राप्तीनंतर तर नाहीच, पण पुढील जन्म याहीपेक्षा अनंत दुःख ब्रह्माचा ठरेल असा या जीवन भाष्याचा धाक आहे. या दुःखभोगाखेरीज निदान पुढील जन्माच्या उच्चतर फळासाठी या स्त्री शूद्र वर्णात राहून काही वेगळे पुण्यकर्म करता येईल का? स्त्री शूद्रांना या जीवन भाष्याच्या आधारे पुण्यशील असे ब्रह्मकर्म आणि ऐश्वर्यशील असे क्षात्रकर्म करता येईल का? त्यांना अशा उत्तर जन्म पुण्यशील ऐश्वर्यशील संचितासाठी कर्मस्वातंत्र्य, कर्तृत्व स्वातंत्र्य आहे का? याचे उत्तर नकारार्थीच मिळते. त्यामुळे मोक्ष तर राहू द्यास, पण तार्किकदृष्ट्या पूर्वजन्म कर्मसंचितानुसार या शूद्रांना जन्मजात तामसी गुण मिळणार. या तामसी गुणांनुसार हे शूद्र जन्मभर तामसी आहार घेणार. अशी समाजव्यवस्था त्यांच्या तामसी आहाराची उदारपणे व्यवस्था करणारे उष्टे, शिळे, कुजलेले ढोरांचे मांस इत्यादी या तामसी आहारानुसार त्यांचे व्यक्तिमत्व आणखीनच तामसी होणार आणि त्यामुळे त्यांच्या हातून याही जन्मी तामसीच कर्मे घडणार. या तार्किक संगतीनुसार स्त्री शूद्रांना जन्मोजन्मी तोच वर्ण, तेच कर्म आणि इहलोकीचे तेच दुःख ब्रह्म अशा रहाड गाडग्यातून अनादी अनंत फिरत राहावे लागणार असाच निष्कर्ष या दोन्ही संहितातील जीवन भाष्यातून निघत असतो. अशी जाण दोन्ही संहिता वाचताना येत राहते. मदायत्तम तू पौरुषम या प्रयत्न पौरुषाला येथे नकार दिला जातो. आणि मग जीवनमूल्यांचे आत्यंतिक उंच उदात्त मानवी संस्कृतीचे स्थितप्रज्ञत्वाचे शिखर रेखाटणाऱ्या हे विश्वची माझे घर हा इहवादी ब्रह्ममंत्र देणाऱ्या आणि विश्वात्म पसायदानात अमृताचे सागर, कल्पतरूंची उद्याने, तापहीन मार्तंड, अलंचित चंद्रमे अशा ईश्वर निष्ठांच्या मांदियाळी सानिध्यात जीवमात्रांचे शांत सौम्य स्नेहमयी मैत्रचे जीवनरूप रेखाटणाऱ्या या दोन्ही प्रकाशरूप संहितांना अशीही दुसरी काजळी काळोखी बाजू आहे. ही जाण तीव्र वेदना देणारी असते. ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, वर्ण याबद्दलचे बंडखोर विचार मांडणारी बौद्ध, जैन लोकायत दर्शने आणि प्रत्यक्ष आचारपंथही गीता ज्ञानेश्वरी पूर्वीच होऊन गेले आहेत. ज्ञानेश्वरी समकालीन महानुभाव पंथ याबाबत बराचसा सर्वसमावेशक ठरतो.
या पार्श्वभूमीवर गीता ज्ञानेश्वरीतील वर्णाश्रम धर्माच्या पुरस्काराचे आश्चर्य वाटते. आणि एक मुद्दा असा की मनुस्मृतीमध्ये स्त्री शूद्रांना दिलेले पशुतुल्य स्वधर्म गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या उभय संहिताकारांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर या उभय संहिताकारांनी मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणाऱ्या तसल्या स्मृतीप्रणीत स्वधर्माचे वर्णाश्रम कर्माचे प्रतिपादन करावे याचे अत्यंत बोचणारे आणि खेदपूर्ण आश्चर्य वाटते. शिवाय गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही संहितांच्या निर्मिती काळात गुण अधिष्ठित वर्णव्यवस्था नसून जन्म अधिष्ठित वर्णव्यवस्था दृढमूल झालेली होती. म्हणजे हे दोन्ही संहिताकार तत्कालीन जन्मजन्मांधी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात हेच स्पष्ट होते. आणि ही जाण गीता ज्ञानेश्वरीच्या संस्कारात वाढलेल्या आणि त्यांच्या अध्ययन अध्यापनाने पोचलेल्या मानसिकतेला फार बेचैन अन अस्वस्थ करून सोडते. या संदर्भात एक पुढील महत्त्वाची नोंद म्हणजे ज्ञानेश्वरी संहिता ही स्वधर्म स्ववर्णकर्म न करणाऱ्यांना स्मृतिकारांप्रमाणेच दंडसंहिता सांगते. म्हणून स्वधर्मो जो सांडील ते या तो काळू दंडील चोरू म्हणून हारील सर्वस्व ते याचे. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणिक नाना पिसे दैव जात जे तुझे तेथेची वसे. अशी दंडसंहिता भोगावी लागू नये म्हणून तरी स्वाधिकाराचेनी नावे जे वाटे आले स्वभावे ते आचरीचे गौरवे शृंगारोनी. हे सारे वाचून सात्विक उपरोधाने म्हणावेसे वाटते, आमचा सावतामाळी कांदा मुळा भाजीसाठी कालपासून आजपर्यंत काळ्या मातीत राबून राबून शान आपली जिंदगी संफीत आहे. आमचा सेनाधावी आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक बारीक अशी हजामत कालपासून आजपर्यंत करीतच आहे. आणि आमचा चोखा मेळा कालपासून आजपर्यंत बलुतकार दयापवारांच्या बापापर्यंत खुजलेल्या ढोरांच्या मांसासाठी मेलेली ढोरे ओढीतच आहे. इथं पहिला भाग थांबवतो. धन्यवाद.